हॅलो गाईज, वेलकम टू स्पून फीड एज्युकेशन अगेन. मागच्या लेक्चरला आपण पाहिलं प्रॅक्टिस सेट नंबर 2.5 आणि त्यात आपण बरीच महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहिले. ज्यांनी कुणी नसतील पाहिले त्यांनी प्लीज क्लिक बटनवर क्लिक करा, तुम्हाला तो कंटेंट भेटून जाईल. तर ह्या लेक्चरला आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 2.6 आणि इट इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट प्रॅक्टिस सेट असं मी म्हणू शकतो. असं मी का म्हणतोय? कारण की तुमचे जे आतापर्यंतचे जे एक्झाम्पल्स होते ते ॲप्लिकेशन्स बेस नव्हते. ॲप्लिकेशन्स बेस एक्झाम्पलला तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन असली तरच तुम्ही हे एक्झाम्पल्स सोडू शकता. तुम्हाला कळूनच जाईल कसं मी म्हणतोय. तर आपण डायरेक्ट एक्झाम्पलकडे जाऊ. तर आता आपल्याला दिसते प्रॉडक्ट ऑफ प्रगतीज एज. प्रगतीज एज म्हणजे काय? प्रगतीचं काहीतरी एज आहे. प्रॉडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 इयर्स अगो. 2 वर्षापूर्वीचं प्रगतीचं वय आणि तिच्या 3 वर्षानंतरचं वय ह्यांचा जर गुणाकार केला तर तो 84 येतोय असं ही कंडिशन दिली आहे. तर आता आपल्याला कळतंय आपण काय करणार प्रगतीचं एज आपण कन्सिडर करू. मग आपण करू लेट लेट एक्स बी द लेट एक्स बी द एज ऑफ करंट एज ऑफ प्रगती. करंट म्हणजे चालू. करंट एज ऑफ प्रगती. प्रगतीचा पी कॅपिटल पाहिजे. प्रगती. प्रगतीचं करंट एज जरी एक्स असेल तर मग 2 इयर्स ॲगो काय असणार आहे? मग 2 इयर्स ॲगो 2 वर्षापूर्वीचं 2 इयर्स ॲगोस एज काय असणार? एक्स मायनस 2. तसंच 3 इयर्स हेन्स इयर्स हेन्स म्हणजे 3 वर्षानंतरचं एज काय असणार? एक्स प्लस 3. आता ह्या दोघांचं जो मल्टिप्लिकेशन आहे फ्रॉम फ्रॉम गिव्हन कंडिशन फ्रॉम गिव्हन कंडिशन आपण काय म्हणू शकतो की एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 3चं मल्टिप्लिकेशन. एक्स मायनस 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3. आता इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला ब्रॅकेटचं इज इक्वल टू. आता त्यांनी कंडिशननुसार आपल्याला किती दिलं आहे? 84. तर मग आपण पण काय लिहिणार? 84. मग आपण लिहिणार 84. आता 84 लिहिल्यानंतर आपल्याला कळतंय 84 लिहिलं. मग आता इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लिकेशन कसं करणार आपण? पहिल्यांदा एक्सने मल्टिप्लाय करणार, दोघांना मल्टिप्लाय करणार. एक्सला पण करणार आणि 3ला पण करणार. आणि नंतर -2 ने मल्टिप्लाय करणार एक्सला आणि परत -2 ने मल्टिप्लाय करणार 3ला. तर मग आपण कसं लिहिणार हे बघा. हे येणार एक्स स्क्वेअर प्लस 3x परत मग काय येणार -2x मायनस 6 -2x मायनस 6 इज इक्वल टू 84. आता हे जे मल्टिप्लिकेशन आलं ते तुम्हाला कळलं पाहिजे की मी कसं लिहिलं. आता इथं आपल्याला दिसतंय 3x आणि 2x म्हणजेच काय होणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 इज इक्वल टू 84. हे आपल्याला फॉर्ममध्ये आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये? तर नाही आहे. मग आपण फॉर्ममध्ये करण्यासाठी इक्वल टू 0 करणार. 84 पलीकडे येऊन काय होणार? 84 लेफ्ट हँड साईडला येऊन -84 होणार इज इक्वल टू 0. 84 मायनस 6 म्हणजेच ह्यांचं ॲडिशन होणार. म्हणजेच इथं येणार 90. म्हणजेच येणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 90 इज इक्वल टू 0. आता -90 इंटू आपण काय करू? इक्वेशन जरा नीट लिहून घेऊ. जसं की मी इथं लिहून घेतो एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 90. आता ह्या इक्वेशनला आपण कोणत्याही पद्धतीने सोडवू शकतो. आपल्याला माहिती आहे 3 पद्धती आहेत. एक एक पहिली तर फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन. दुसरी आहे कंप्लीट स्क्वेअर मेथड. कंप्लीट कंप्लीटिंग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि थर्ड मेथड आहे फॉर्म्युला मेथड. पण तुम्ही आता ह्या कोणत्याही मेथडने करू शकता. पण सगळ्यात सोपे 2 आहेत की फॅक्टरायझेशन आणि फॉर्म्युला ह्या 2कडे जात जा. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने जाताल तर तुम्ही कॉम्प्लिकेशन्समध्ये अडकताल आणि मॅक्सिमम फॅक्टरायझेशन वापरण्याचा प्रयत्न करायचा. मॅक्सिमम जर होत नसेल तर मग फॉर्म्युला मेथडकडे जायचं. जसं की आता इथं आपण बघू -90 इंटू 1 इथं एक्सला मल्टिप्लाय काय नव्हता म्हणजे 1 आता. म्हणजेच -90 इंटू 1 म्हणजेच -90 आणि -90चे असे 2 पाडायचे आहेत. आता आपल्याला माहिती आहे बीचा पहिला आपण साइन घेतो. बीचं साइन एक्सचं म्हणजेच प्लस होणार आणि इथं प्लस मायनस इथं प्लस इथं मायनस म्हणजे विरुद्ध चिन्हांची वजाबाकी म्हणजे दुसरं साइन मायनस येणार आहे. आता त्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे? +1. तर आता मॅक्सिमम टाइम्स 9 10 गुणिले 9. आता 10 गुणिले 9 मी 10 पहिला का लिहिला? कारण की 10 आपल्याला मोठी संख्या पहिल्यांदा लिहायची आहे. 10 गुणिले 9 म्हणजेच -90 येते आणि ह्यांची बेरीज पण 1 येते म्हणजे हे आपले फॅक्टर्स झाले. मग आपल्याला इक्वेशन कसं येणार? एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस
90 इज इक्वल टू 0. मग आपण ह्याच्यातनं एक्स कॉमन काढू शकतो, एक्स प्लस 10. इथनं आपण -9 कॉमन काढू शकतो, एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0. इथं परत आपण एक्स प्लस 10 कॉमन काढू शकतो, एक्स प्लस 10 आणि खाली काय राहणार, एक्स मायनस 9. एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. आता हे झाल्यानंतर आपण एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स इज इक्वल टू -10 और एक्स इज इक्वल टू +9. म्हणजे आपल्याला ह्याच्यापैकी एकच कोणतं तरी आन्सर असणार आहे. आता जर पहिलं आपण तर हे एज आपण कशाबद्दल बोलत होतो, एजबद्दल. तर एज कधी निगेटिव्ह नसतं. तर मग इथे एक स्टेटमेंट द्यायचं, एज कॅनॉट बी निगेटिव्ह. एज कांट बी निगेटिव्ह. निगेटिव्ह नसणार. त्यामुळे आपण देअरफॉर एक्स इज इक्वल टू घेणार, एक्स इज इक्वल टू 9. देअरफॉर करंट एज ऑफ मानसी इज, आपण काय लिहिणार, करंट एज ऑफ आपण मानसीच म्हणतोय ना, करंट एज ऑफ प्रगती. आपल्याला फाइंड द प्रेझेंट एज, दॅट इज करंट एज ऑर प्रेझेंट एज. करंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर्स. आता हे करंट एजच्या ऐवजी तुम्ही इथं प्रेझेंट एज पण म्हणू शकता. प्रेझेंट एज किंवा करंट एज ह्याच्यापैकी काय पण म्हणायचं. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट एक्झाम्पल कंप्लीट करू शकतो. तसंच जर आपण एक्झाम्पल सेकंडकडे गेलो आणि आपण पाहिलं, सी सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्यांनी आता इथं तुम्हाला कळून येईल की आपण प्रत्येक वेळेस इथं कंडिशनवरच खेळणार आहे. जसं की इथं दिसतंय, द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे सलग नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर मी परत एकदा तुमचे बेसिक्स क्लिअर करतो. जसं की नंबर्समध्ये असतात नॅचरल नंबर, होल नंबर, म्हणजेच रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. आता नॅचरल नंबर म्हणजे कोणते? नॅचरल नंबर 1 पासून चालू होतात, ह्याच्यात निगेटिव्ह येत नाही. होल नंबर 0 पासून चालू होतात. नॅचरल नंबर आणि होल नंबरमध्ये फक्त काय फरक आहे, की 0 एक्स्ट्रा आहे होल नंबरमध्ये. नॅचरल नंबरमध्ये 0 नाही आहे आणि निगेटिव्ह नंबर नाही. आता इंटिजर्समध्ये सगळे निगेटिव्ह नंबर 0 आणि पॉझिटिव्ह नंबर हे सगळे येतात इंटिजर्समध्ये. तसंच रॅशनल नंबरमध्ये काय नाही, रॅशनल नंबरमध्ये जे p/q फॉर्ममध्ये जे नंबर लिहिता येईल ते नंबर कशात येणार, रॅशनल नंबरमध्ये. आणि इरॅशनलमध्ये काय येणार, p/q फॉर्ममध्ये लिहिता नाही येणार आहे, न लिहिता येणार आहे, की आपण रॅशनल म्हणतो. जसं की √2, पाय, √3 असे नंबर इरॅशनल नंबर म्हणून येणार. म्हणजेच आपल्याला तुम्हाला मी एक डायग्राम काढून दाखवतो. जसं की आपण म्हणू, की आपण म्हणू पहिला जर जो सेट होता, तो सेट होता नॅचरल नंबरचा. तर हे नॅचरल नंबर असतील. तर नॅचरल नंबर प्लस 0 म्हणजेच होल नंबर. मग हे होल नंबर झाले. म्हणजे सगळ्यात आता आता मोठा कोण झाला? नॅचरल नंबरपेक्षा होल नंबर मोठा झाला. होल नंबरपेक्षा कोण मोठा होईल? होल नंबर पेक्षा मोठा होईल इंटिजर्स आणि इंटिजर्सपेक्षा मोठा होईल रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर ह्या सगळ्यांपेक्षा वेगळे असणार आणि हे सगळे मिळून एकत्र रिअल नंबर तयार होणार. अशा प्रकारे होतं. आता तुम्हाला जास्त म्हणजे तुम्हाला जर हे जास्त कन्सेप्ट वाटत असतील अवघड, तर तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, नॅचरल नंबर म्हणजे नॉन निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर येत नाहीत. प्लस 0 ह्याच्यात येत नाही. 0 आणि निगेटिव्ह नंबर ह्याच्यात येत नाही. तर तसंच मग आपण कॉन्झिक्युटिव्ह सलग कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर. इथं काय म्हणलंय? इव्हन नंबर. मग आपल्याला कळतंय की इव्हन नंबर असतील तर सलग इव्हन नंबर कोणते येणार आहेत? 2, 4, 6 अशा प्रकारे येऊ शकतात. आता ते कोणते आहेत? मधले कोणते पण असू शकतात. तर ते आपल्याला माहिती नाही. तर मग जर असतील तर ह्यांच्या दोघांमधला डिफरन्स किती आहे? प्रत्येकामध्ये 2चा फरक आहे. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. इव्हन नंबरमध्ये प्रत्येकामध्ये 2चा फरक आहे. मग आपण काय म्हणणार? लेट लेट कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर. लेट स्मॉलर नॅचरल नंबर इज. नॅचरल नंबरला आपण स्मॉलरला एक्स म्हणलं. तर 2 कॉन्झिक्युटिव्ह कोणते? तर देअरफॉर 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर विल बी
काय येणार? पहिला तर एक्स येणार आणि दुसरा काय येणार? एक्स प्लस 2 ॲज सिंपल ॲज दॅट. तसंच आपल्याला त्यांनी कंडिशन काय दिली आहे, की स्क्वेअर्स ऑफ द 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल ह्यांच्या दोघांचा स्क्वेअर, सम ऑफ स्क्वेअर म्हणजेच त्यांच्या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन ती किती आली पाहिजे? 244 फ्रॉम गिव्हन कंडिशन. मी काय म्हणतो? फ्रॉम गिव्हन कंडिशन. फ्रॉम गिव्हन कंडिशन आपण काय म्हणू? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 244. अरे ब्रॅकेटला स्क्वेअर द्यायचा विसरायचा नाही. कारण की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस मुलांचं हे चुकतं की ब्रॅकेटला स्क्वेअर द्यायचा राहतात आणि स्क्वेअर द्यायचं राहिलं म्हणजे तुमचं गणित आपोआपच चुकतं. इथं देअरफॉर केलं, नंतर मी एक्स स्क्वेअर केलं आणि इथं ब्रॅकेट सोडवला. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर देअरफॉर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी म्हणजेच एक्स इंटू 2 इज इक्वल टू 244. That is x square plus x square, that is 2x square plus 4 plus 2 into 2 4x is equal to 244. That is मी इथं म्हणतो 2x square plus 4x plus 4 minus 244. आता 244 इकडे मायनस का केला? आपल्याला जनरल फॉर्ममध्ये म्हणजेच इक्वल टू 0 पाहिजे होतं म्हणून आपण 244 मायनस केला. म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस प्लस नाही. आता इथं मोठ्या संख्येत चिन्ह मायनस म्हणजेच 240 येणार. 240 इज इक्वल टू 244 मायनस 4 म्हणजेच 240 आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजेच 240. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला इथं दिसते 2नी सगळ्यांना भाग जाते. 2, 4 आणि 240 म्हणजे सगळ्यांना मी काय करतो? डिवायडिंग बाय 2. डिवायडिंग डिवायडिंग बाय 2. डिवायडिंग बाय 2 केल्यानंतर इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस बेके बे बेदुनी 4 आणि 0 इज इक्वल टू 0. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे? 120 इंटू 120 इंटू 1 दॅट इज 120. पण त्याला चिन्ह काय येणार? मायनस. आता मायनस 120चे असे 2 भाग पाडायचे ते आणि त्यांचं पहिलं तर बीचं साईन आपण लिहिणार. बीचं साईन प्लस होतं आणि आता इथं प्लस, इथं मायनस विरुद्ध चिन्ह आहे. म्हणजे विरुद्ध चिन्हांची वजाबाकी म्हणजे इथं साईन मायनस येणार आहे. म्हणजेच आता 120 म्हणजेच मी 12, 10 असे 2 पार्ट पाडले तर 12 वजा 10 बरोबर +2 येते. म्हणजे आपले हे 2 फॅक्टर्स बरोबर आले. आता फॅक्टर्स झाल्यानंतर मी काय करणार? एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. आता हे झाल्यानंतर आपण काय करणार? 2-2चे ग्रुप पाडणार. 2-2चे ग्रुप पाडले. 2चे ग्रुप पाडल्यानंतर इथनं काय कॉमन येते? एक्स कॉमन येते. एक्स प्लस 12 आतमध्ये राहिलं मायनस 10 कॉमन येते. एक्स प्लस 12 आतमध्ये राहिलं इज इक्वल टू 0. ह्याच्यानंतर आपण एक्स प्लस 12 इथे राहणार आणि एक्स प्लस 12 परत एकदा कॉमन निघेल आणि राहिणार काय? एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपलं येणार एक्स इज इक्वल टू -12 अँड नाही इथं ऑर येणार ऑर एक्स इज इक्वल टू +10. आता आपल्याला काय विचारलं होतं? नॅचरल नंबर. आता आपल्याला इथं कळते -12 इज नॉट अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10. हे काय आलं? ॲन्सर आलं. तर आपल्याला 2 नंबर काढायचे होते. आपल्याला काय काढायचे होते? दोन्ही नंबर. यांनी काय विचारले होते बघा? फाइंड द नंबर्स. दोन्ही नंबर काढायचे होते. देअरफॉर रिक्वायर्ड 2 नंबर्स आर आर काय म्हणणार? पहिला तर 10 आहे आणि दुसरा 10 अधिक 2 12 ते समसंख्या असल्यामुळे आपल्याला असं लिहायला लागणार. म्हणजेच हे काय झालं? 10 आणि 12 हे तुमचं फायनल आन्सर आलं. तसंच जर आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहिलं, एक्झाम्पल नंबर 3 मध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. असं वाटतं की म्हणजे आता आपण पाहू. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय दिलंय? द ऑरेंज ऑफ गार्डन इन द ऑरेंज गार्डन ऑफ मधुसूदन देअर इज 150 ऑरेंज ट्रीज. म्हणजे एकूण 150 ऑरेंज ट्री आहे. द नंबर्स ऑफ ट्रीज इन ईच रो इज मोर दॅन द ईच कॉलम. आता आपण समजू म्हणजे त्याचं एखादं फील्ड असेल. मग मी काय करतो? एक कन्सिडर करू आपण की ईच असं एक त्याचं हे असं आहे रेक्टँग्युलर शेपमध्ये असणार आहे. जसं की आपल्याला इथं कंडिशननुसार दिसते की ट्रीज ऑफ द ऑरेंज ट्री, द नंबर्स ऑफ द ट्रीज इन ईच रो. रो म्हणजे काय? रो आडव्या, कॉलम उभे. म्हणजे आता समजू आपण आडव्या ज्या आडव्या रोज आहेत त्याचं ते कितीनी जादा आहेत? 5नी जादा आहेत. कशापेक्षा? त्याच्या अ, त्याच्या कॉलमपेक्षा, कॉलमच्या नंबरपेक्षा. आता कॉलमचे नंबर आपण समजले की x आहे. कॉलमचे नंबर जर x समजले आणि
कॉलमचे नंबर जर x समजले आणि मग आपले ह्याचे नंबर किती आले पाहिजेत x+5. आता हे कसं काय, तर कंडिशनच तशी आहे. कंडिशन कशी आहे परत एकदा बघू आपण. द नंबर्स ऑफ द ट्रीज इन इच रो. इच रो इज मोर दॅन 5 दॅन द कॉलम. आपण कॉलम किती मानू, कॉलम इज इक्वल टू एक्स मानलं, तर मग रो इज इक्वल टू किती येणार, रो इज इक्वल टू काय सांगितलंय, द नंबर्स ऑफ द इच रो इज 5 मोर दॅन. म्हणजे काय 5 मोर दॅन म्हणजे प्लस, मोर दॅन इच कॉलम किती मानलंय आपण एक्स, म्हणजेच x+5. तर तसंच आपण इथं लेट करू. म्हणजे मी काय म्हणतो, लेट एक्स बी द नंबर्स ऑफ ट्रीज, नंबर्स ऑफ ऑरेंज ट्रीज x be the numbers of orange trees in column. In column. कॉलमला जर x असेल, therefore कॉलम इज इक्वल टू मी म्हणतो की x. तर मग रो इज इक्वल टू किती होणार आहे, रो इज इक्वल टू होणार आहे x+5. आता x आणि x+5 झालं, तर मग आता इथं त्यांनी पुढे काय दिले बघू. फाइंड द नंबर्स ऑफ द ट्रीज इन इच रो अँड इच कॉलम. म्हणजे इच दोघांचं काढायचं आहे विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. द नंबर्स ऑफ द ट्रीज इन कॉलम्स, हा आता ह्यांनीच करून दिले. तर नंबर्स ऑफ द ट्रीज इन कॉलम्स एक्स मानलं, आपण पण तेच केलं. द नंबर्स ऑफ द ट्रीज इन रोज किती येणार आहे, x+5 येणार. टोटल नंबर्स ऑफ ट्रीज किती आहेत, 150 आहे. आता समजा जर इथं आपल्याला पूर्ण समजू आपण समजू एक एक्झाम्पल घेऊ. आपण समजू की कॉलममध्ये 5 झाडं आहेत आणि इकडं 10 झाडं आहेत. तर एकूण झाडं किती होणार, जर कॉलममध्ये 5 झाडं असतील आणि रो मध्ये 10 झाडं असतील, तर एकूण होणार 50. आपण काय करणार, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणार. मग आपण पण तसंच करू की क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं करायचं आहे, फ्रॉम गिवन कंडिशन डायरेक्ट म्हणायचं फ्रॉम गिवन कंडिशन. काय म्हणणार आपण की इथे येणार x इंटू x+5 इज इक्वल टू 150. आपल्याला माहिती आहे 150 एकूण किती होते, 150 होते. मग आपण 150 लिहिणार. आता मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं आपल्याला. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळणार आहे, x इंटू x आणि नंतर x इंटू 5, दॅट इज x² + 5x इज इक्वल टू 150. आता x² + 5x इज इक्वल टू 150, म्हणजेच x² + 5x - 150 इज इक्वल टू 0. हे आपल्या जनरल फॉर्ममध्ये आलं, स्टँडर्ड फॉर्ममध्ये किंवा जनरल फॉर्ममध्ये. आता आपल्याला 150चे असे फोड करायचे, 150ची -150चे असे फोड करायचे. -150 इंटू 1 दॅट इज -150 ची अशी फोड करायची, जेणेकरून आपलं किती आलं पाहिजे, +5. मग मी काय करणार, पहिलं तर जो +1ला जो नंबर होता इथं काय येणार आहे, प्लस बीचं साईन येणार, इथं बीला साईन प्लस होतो, प्लस झालं. आणि हा प्लस आणि हा मायनस, म्हणजेच विरुद्ध चिन्हांची काय येणार, विरुद्ध चिन्हांची येणार वजाबाकी, म्हणजे दुसरं साईन मायनस येणार आहे. आणि आपल्याला इथं लगेच दिसून येते 15 आणि 10 हे जर 2 पाडले 15 येत आहे, 150 होणार आणि त्यांची वजाबाकी पण येते. म्हणजे इथं आपल्याला फोड मिळणार x² + 15x - 10x - 150 इज इक्वल टू 0. म्हणजेच इथनं कॉमन काढणार आपण x कॉमन काढल्यानंतर x + 15 राहिलं. इथनं -10 कॉमन निघतंय, x + 15, परत इथं x + 15 राहणार इज इक्वल टू 0. परत एकदा x + 15 कॉमन निघेल आणि मग आपण काय लिहिणार, x + 15 इंटू x - 10 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपण काय लिहिणार, x + 15 इज इक्वल टू 0, 15 इज इक्वल टू 0 और x - 10 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येणार, x इज इक्वल टू -15 और x इज इक्वल टू +10. आता इथं आपल्याला 2 आन्सर मिळाले, पण आपल्याला माहिती आहे आपण काय म्हणणार, बट म्हणणार, बट नंबर्स ऑफ ट्रीज कॅन नॉट बी निगेटिव्ह नसणार. मग देअरफॉर x इज इक्वल टू 10. म्हणजे कॉलमची संख्या किती आली, देअरफॉर आपण काय म्हणणार, देअरफॉर म्हणू आपण की देअरफॉर नंबर्स ऑफ ऑरेंज ट्रीज इन कॉलम इज 10 and in row is 10 + 5, that is
15. 10+5 काय केलं कारण की आपण वरच्या कंडिशनमध्ये आपल्याला माहिती होतं. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 3 सोडवू शकतो. तसंच जर आपण एक्झाम्पल नंबर पुढचं पाहिलं, जसं की आपण आता एक्झाम्पल नंबर सोडवलं 3. आपण 4th एक्झाम्पलकडे गेलो. तर 4th एक्झाम्पल आपण कॉपी करू. 4th एक्झाम्पल नंबर 4. आता एक्झाम्पल नंबर 4 मध्ये आपण पहिल्यांदा बघितलं तर विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. विवेकचं वय मोठं आहे किशोरपेक्षा कितीने 5ने जादा आहे. म्हणजे विवेक प्लस किती पाहिजे? विवेकचं एज प्लस आहे किंवा कोणापेक्षा किशोरपेक्षा. द सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स. आता इथं महत्वाचं आहे रेसिप्रोकल्स म्हणजे काय? रेसिप्रोकल्स म्हणजे येतं की जर ए असेल तर एचा रेसिप्रोकल येतं 1/, म्हणजे ज्या गोष्टी येतील त्याचा 1/, म्हणजे रेसिप्रोकल. म्हणजे पुढं काय दिलं त्यांनी रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस, त्यांच्या वयाच्या रेसिप्रोकल इज इक्वल टू कंडिशन दिले 1/6 फाइंड द प्रेझेंट एज. तर आपण काय म्हणू आता आपल्याला लेट करावं लागेल. आपण काय म्हणू लेट जो स्मॉलर असतो त्याचं वय घ्यायचं. तर इथं मला किशोर दिसतंय. लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर. प्रेझेंट एज ऑफ किशोर. एज ऑफ किशोर इज 5 इज एक्स. आपण म्हणलं एक्स. देअरफॉर फ्रॉम गिव्हन कंडिशन फ्रॉम म्हणजेच देअरफॉर एज ऑफ आपण म्हणू देअरफॉर एज ऑफ विवेक इज. विवेकचा एज किती येणार? विवेकचा एज येणार आहे एक्स प्लस 5 कारण की त्यांनी कंडिशनच तशी दिली. विवेक्स इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 म्हणजेच एक्स त्याचं वय जादा येणार आहे. कितीने 5ने जादा येणार आहे. मग मी इथं लिहितो एक्स प्लस 5. तर मग पुढचं काय दिलंय द सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स. देअरफॉर मी म्हणतो इथं की रेसिप्रोकल्स ऑफ एक्स इज 1/x अँड रेसिप्रोकल ऑफ एक्स प्लस 5 इज 1/x प्लस 5. ॲब्सोल्युटली राईट. त्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर आपण काय करणार की त्यांच्या गिव्हन कंडिशन काय होती? कंडिशन काय आहे? द सम म्हणजे काय? ॲडिशन. मग मी काय करतो ॲडिशन लिहितो. सम ऑफ कोणाची सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स म्हणजे पहिल्याचा रेसिप्रोकल होता 1/x, दुसऱ्याचा रेसिप्रोकल होता x प्लस 5. आता x प्लस 5 1/x प्लस 5 इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज म्हणजे इज इक्वल टू 1/6. आता हे जर आपण सोडवलं आपल्याला इथं दिसतंय की जे इक्वेशन आहे त्याचे बेसिस सेम आहेत का? तर नाही. आपण बेसिस सेम कसे करणार? क्रॉस मल्टिप्लाय करणार. काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार? आपला 1 इंटू एक्स प्लस 5 म्हणजेच येणार एक्स प्लस 5 प्लस एक्स इंटू 1 दॅट इज एक्स अपॉन आपण काय येणार एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 1/6. बऱ्याच मुलांना ही स्टेप कळत नाही. आपण इथं क्रॉस केलंय. काय केलं आपण? क्रॉस केलंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आलं. त्यानंतर इथं एक्स प्लस एक्स दॅट इज 2x प्लस 5 अपॉन काय येणार एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि एक्स इंटू 5 5x एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 1/6. आता हे 1/6 आलं. आता आपल्याला आपल्या फॉर्मॅटमध्ये करून आणायचं आहे. तर मी काय करतो 6 इकडे जाऊन तुम्हाला इथं दिसून येईल की 6 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आणि हा इथं डिवाइडमध्ये तो इकडे जाऊन 1ला मल्टिप्लाय होणार. म्हणजे आपल्याला येणार 2x प्लस 5 इंटू 6 इज इक्वल टू 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5x. 1 इंटू होतो म्हणून मी लिहित बसलो नाही. नंतर 6ने मल्टिप्लाय केल्यानंतर 12x अधिक 6 पंचे 30 बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 5x. आपल्याला इज इक्वल टू 0 पाहिजे आणि मला एक्स स्क्वेअर इकडे पॉझिटिव्ह दिसतोय. म्हणजे मी बाकीचं सगळं हे जे काय होतं हे इकडे येऊन निगेटिव्ह होईल. तसंच मी इथं लिहितो एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस इथं तुम्ही लक्षात घ्या. मी तो वेगळ्या रंगाने दाखवतो म्हणजे तुम्हाला इथं कळून जाईल. मी इकडे मायनस करणार. मायनस 12x मायनस 30 इज इक्वल टू 0. मायनस 12x आणि मायनस 30 केलं तर आता आपल्याला इथं दिसून येईल की 5x आणि 5x मायनस 12x म्हणजेच किती येणार? मायनस 7x एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. आता इथं 7x कसं काय आलं?
5x 7 5 12 होते म्हणजेच मायनसचं चिन्ह हे आलं. आता आपल्याला कळते 30 इंटू 30चा -30चे असे 2 भाग पाडायच्यात. पहिलं साईन काय आलं पाहिजे? पहिलं साईन आलं पाहिजे बीचं. बीचं साईन काय होतं इथं? मायनस होतं म्हणजे मायनस. आता इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. म्हणजेच विरुद्ध चिन्हांची काय होणार? इथं मायनस आहे, समान चिन्हांची बेरीज होणार. म्हणजे इथं प्लस चिन्ह आलं पाहिजे. आता आपल्याला काय ते पाहिजे? 7. आपल्याला असे 30ची अशी फोड ज्याचं 7 येते. मला आता एक लक्षात येते की 10 हां, बरोबर आहे. 10-30. 10-30 झाल्यानंतर आपणच 10 वजा अधिक केल्यानंतर बरोबर येते. म्हणजे ही आपली फोड होणार. ही आपली फोड झाल्यानंतर आपण लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस -10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. 2-2चे पार्ट पडणार. इथनं एक्स कॉमन निघतोय. एक्स मायनस 10 आतमध्ये राहणार. प्लस इथं 3 कॉमन निघतोय. एक्स मायनस 10 आतमध्ये राहणार इज इक्वल टू 0. हे झाल्यानंतर आता इथं आपल्या लक्षात येईल की एक्स मायनस 10 इथनं परत एक्स मायनस 10 कॉमन निघतोय. एक्स मायनस 10 कॉमन निघला आणि आतमध्ये करायला एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येणार एक्स मायनस 10 इक्वल टू 0 ऑर एक्स प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू +10 ऑर एक्सची व्हॅल्यू -3. आता आपण इथं परत एकदा बघत होतो एजेस बघत होतो. देअरफॉर एज कांट बी निगेटिव्ह. मग मी इथं लिहितो नाव एज कांट बी निगेटिव्ह. कॅन नॉट बी किंवा कॅन नॉट बी निगेटिव्ह. निगेटिव्ह नसल्या कारणाने आपण इथं काय म्हणणार देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10. एक्स इज इक्वल टू 10 आलं म्हणजेच आपल्याला कुणाचं वय आलं? आपण एक्स इज इक्वल टू एक्स कुणाचं मानलं होतं? आपलं किशोरचं मानलं होतं. आपल्याला एज कुणाचं काढायचं होतं? फाइंड देअर प्रेझेंट एज. म्हणजेच सगळ्या दोघांचे काढायचं होतं. देअरफॉर एज ऑफ मग मी इथं लिहिणार देअरफॉर एज ऑफ किशोर इज आपण किशोरचं एज मानलं होतं. एज ऑफ किशोर इज एक्स आणि विवेक. एज ऑफ किशोर इज 10 and एज ऑफ विवेक इज 10 + 5 दॅट इज 15. 10 + 5 का केलं? कारण की इथं एज ऑफ विवेक इज एक्स प्लस 5 बिकॉज ऑफ एक्स प्लस 5. मग तुम्हाला हे कळून जाईल. अशा प्रकारे जर आपण पुढचं एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल नंबर 5 घेतलं आणि आपण इथं एक्झाम्पल नंबर 5 मध्ये जर आपण पाहिलं तर आता इथं मार्क्सचं त्यांनी विचारलंय. जसं की आपण इथं बघू सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टमध्ये त्यांनी 10 मार्क जादा पाडले. कुणाच्या कंपेरेबल बरोबर? दॅन द फर्स्ट टेस्ट. पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टमध्ये त्यांनी 10 मार्क्स एक्स्ट्रा मिळवले. 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. आता ही आपल्याला कंडिशन दिली की 5 टाइम्स द score of the second test is the same the square of the first test. Find the score of the first test. म्हणजे आपण काय म्हणू आता इथं लेट करणार. लेट काय करू आपण जे फर्स्ट टेस्टला जे मार्क होते ते लेट करू म्हणजे हे आपल्याला एक्स प्लस 10 करता येते. मग मी लिहितो लेट सुयश स्कोर्ड एक्स मार्क्स इन टेस्ट 1 फर्स्ट टेस्ट देअरफॉर सुयश स्कोर्ड आता दुसऱ्या टेस्टला त्यांनी किती मार्क्स पाडले एक्स प्लस 10 मार्क्स इन सेकंड टेस्ट. आता दुसऱ्या टेस्टला त्यांनी एवढे जास्त मार्क पाडले. मग त्याच्यावरनं आपण फ्रॉम गिवन कंडिशन काय म्हणू शकतो? फ्रॉम गिवन कंडिशन मी काय म्हणू शकतो? फ्रॉम गिवन कंडिशन काय आहे? त्यांनी कंडिशन काय दिले? 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. इथं काय दिले? 5 टाइम्स म्हणजे 5 इंटू स्कोर ऑफ सेकंड टेस्टचा स्कोर किती होता? एक्स प्लस 10. 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट म्हणजेच एक्स प्लस 10 इज इक्वल टू द टेस्ट इज म्हणजे इक्वल टू झालं सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द सेकंड सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टेस्ट. म्हणजे फर्स्ट टेस्टला एक्स होता त्याचा स्क्वेअर
म्हणजेच अशी आपली कंडिशन आली. आता आपण सोडून घेऊ 5x + 50 = x². आता आपण हे सगळं पलीकडच्या साईडला नेऊ म्हणजेच आपलं इक्वल टू 0 येईल. इक्वल टू 0 येईल म्हणजेच आपण लिहू मी इथं वेगळ्या रंगाने दाखवतो. म्हणजेच इथं आपलं फायनल इक्वेशन असं येणार की x² मायनस 5x हे इकडं पलीकडे जाऊन मायनस झालं. -5x - 50 = 0. आता आपल्याला -50चे असे 2 भाग पाडायचे आहेत. ज्याचं फर्स्ट साइन आलं पाहिजे, बीचं साइन म्हणजेच मायनस समान चिन्हांची बेरीज. आता 50चे असे 2 फोड केले. आपल्याला माहिती आहे 50ची काय फोड होऊ शकते 10 आणि 5. 10 आणि 5 जर 10 पंचे 50 आणि आपल्याला पाहिजे ते येते. म्हणजे ही आपली फोड झाली. म्हणजेच आपल्याला x² - 10x + 5x - 50 = 0. -5x. आपण ह्याचे 2 पार्ट तसंच जर इथनं आपल्याला दिसतंय की x कॉमन निघतोय. इथनं आपल्याला दिसतंय की x कॉमन निघतंय. x कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहणार x - 10 प्लस इथनं 5 कॉमन निघतंय x - 10 = 0. आता हे जे झालंय त्यात परत आपल्याला x - 10 कॉमन निघतोय. मग मी x - 10 कॉमन काढला आणि इकडे राहिला x + 5. x + 5 = 0. म्हणजेच x - 10 = 0 और x - 5 = 0. ह्याच्यातला एकच कोणता तरी ब्रॅकेट इक्वल टू 0 असणार आहे. x = 10 और x = 5. x = x + 5 - 10 +5 होतं. इकडे जाऊन -5 होणार. म्हणजेच इकडं अशा प्रकारे आपल्याला xचे 2 आन्सर भेटले. पण आपल्याला माहिती आहे मार्क्स कॅनॉट बी निगेटिव्ह. आपण आत्ता बघत होतो की देअरफॉर नाउ मार्क्स कांट बी निगेटिव्ह. मार्क्स कांट बी निगेटिव्ह. निगेटिव्ह मार्क्स नसू शकतात. त्यामुळे आपण काय म्हणणार देअरफॉर x = 10. आता बघू आपण x नक्की कुणाला मानला होता? जर आपण वरती गेलो तर आपल्याला दिसून येईल की x हा आपण सुयशचे मार्क्स मानले होते. कोणते मार्क्स मानले होते? लेट सुयश स्कोर इन अ फर्स्ट टेस्ट म्हणजे देअरफॉर आणि आपल्याला काय विचारलं होतं काढायला त्यांनी फर्स्ट टेस्टचाच रिझल्ट विचारला होता वाटते. फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. मग आपण तेवढंच लिहिणार. आपण दुसऱ्या टेस्टचे पण देऊ शकत होतो 10-10 म्हणजे त्याला एकूण 20 मार्क्स पडलेत. देअरफॉर सुयश स्कोर्ड 10 मार्क्स इन फर्स्ट टेस्ट. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल नंबर सुटले. तर एक्झाम्पल नंबर जर 6 कडे जर आपण वळालो तर 6 मध्ये आपल्याला दिसून येईल प्रॅक्टिस सेट नंबर. आता 6 एक्झाम्पल थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा तुम्हाला थोडं ह्याच्यात थोडंसं डोकं लावावं लागणार आहे. तर इथं जर आपण पहिल्यांदा पाहिलं की कसम दॅट इज मिस्टर कसम इथं दिसतंय आपल्याला मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग द अर्दन पॉट्स. तर अर्दन पॉट्स बनवतात मिस्टर कसम. ही मेक्स अ सर्टन नंबर म्हणजे आपण इथे एक्स मानू. सर्टन नंबर्स ऑफ पॉट्स इन अ डेली बेसिस. रोज ते काहीतरी पॉट्स बनवतात. द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे फक्त एका पॉटचं सांगितलं इथं. ईच पॉट म्हणजे ईच म्हणजे किती? ईच म्हणजे 1. ईच पॉट इज ₹40 मोर दॅन द 10 टाइम्स द नंबर्स ऑफ द पॉट्स. आता ह्याच्यावरनं कंडिशन भेटेल. He makes in a day. If the production cost of all pots per day is rupees 600, find the production cost of one pot. आता त्यांनी काय विचारलं की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी की ईच पॉट एका कॉस्टची किती आहे त्यांनी काहीतरी कंडिशन दिले आणि त्या ह्याच्यानुसार आपण सोडवायचंय. तर आपण पहिल्यांदा म्हणू आपल्याला लेट काय करायचंय ते कळलं की लेट लेट मिस्टर कसम makes x numbers of pots daily. म्हणजे रोजच्या रोज किती बनवतात? एक बनवतात. मग एक बनवत असतील ही मेक्स द सर्टन नंबर्स ऑफ पॉट्स डेली. द प्रोडक्शन कॉस्ट म्हणजेच त्यांना ते बनवण्यासाठी काय म्हणतोय मी तर मराठीत लिहितो तुमच्या समजण्यासाठी. तुम्हाला हे
तुम्हाला हे एक्झाममध्ये नाही लिहायचं. बनवण्यासाठी किती पैसे लागतात? किती? बनवण्यासाठी पैसे किती लागतात ते? किती लागतं ते? 40 मोर दॅन म्हणजे 40 प्लस मोर दॅन 10 टाइम्स द नंबर्स ऑफ पॉट. 10 टाइम्स द नंबर ऑफ पॉट्स इज एक्स. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. ईच पॉट म्हणजेच वन पॉट इज इक्वल टू काय झालं 40 प्लस 10x 40 प्लस 10x त्यांनीच दिलेल्या कंडिशननुसार आपण ते लिहिलं. आणि दुसरं काय लिहिलं ही मेक्स इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल. आता इथं बघा इथं लक्षात एवढंच घ्यायचं इथं वन पॉट होतं. इथं कुठे आहेत इथे बाकीचे हे आहेत ऑल कॉस्ट ऑल पॉट्स इज त्यांनी किती पैसे दिले ते 600 रुपीज. 600 रुपये एकूण ऑल पॉट्सचे आहेत. इथंच लक्षात येत नाही लोकांच्या की ऑल पॉट्सचे असले तर आता समजा माझ्याकडं एक पेन आहे 5 रुपयाला एक पेन आहे आणि मी रोज 10 पेन विकतो. तर मी काय करणार ह्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार म्हणजेच आपले किती होणार 50 रुपये मला डेली भेटतात. तसंच इथे आता आपण समजलं की आपण पहिल्यांदा काय समजलं आपण एक स्पॉट दिवसाला बनवतो. पण एक स्पॉट बनवल्यानंतर त्याचं कॉस्ट किती आहे? कॉस्ट एकूण आहे 40 प्लस 10x 40 प्लस 10x इंटू मी काय केलं एक्स नंबर्स ऑफ पॉट्स किती आहेत. तर हे आल्यानंतर इज इक्वल टू काय आलं पाहिजे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इज इक्वल टू आलं पाहिजे. आता हे कशावरून लिहिलं मी फ्रॉम गिवन कंडिशन. मी इथं लिहितो फ्रॉम गिवन कंडिशन. आता फ्रॉम गिवन कंडिशन मग आपल्याला कळते एक्स इंटू 40 प्लस 10x इज इक्वल टू 10x इज इक्वल टू किती होतं एकूण किती आहेत 600 म्हणून इज इक्वल टू लिहितो 600. आपल्याला 600 झाले एकूण पैसे जर 600 झाले तर आता परत एकदा आपण इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल 40x प्लस 10x स्क्वेअर इज इक्वल टू 600 म्हणजेच काय होणार 10x स्क्वेअर प्लस 40x. आता हा 600 होता 600 जर इकडे आला तर तो निगेटिव्ह होईल. म्हणजेच मी इथं काय येणार -600 इज इक्वल टू 0. आपल्याला कळते 10 40 आणि 60 याला आपण 10ने भाग घालू शकतो. तर मी इथं लिहितो डिवायडिंग बाय 10 10ने डिवाइड केलं म्हणजेच काय येणार x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. आता आपल्याला इथं 60चे असे दोन भाग पाडायचे होते की परत 60ला चिन्ह आहे ना -60 इंटू 1 दॅट इज -60. 60ला असे दोन भाग पाडायचे त्यांचे पहिलं साईन असलं पाहिजे प्लस का कारण की बीचं साईन आहे आणि इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणजेच विरुद्ध चिन्हांची काय होणार विरुद्ध चिन्हांची वजाबाकी म्हणजे दुसरं साईन मायनस येणार. आता आपण पाहिलं की 10 सोपं आहे 10 केलं तर आपल्याला +4 पण येते आणि इकडं -60 पण आन्सर येते. म्हणजेच आपण इथं फोड काय होणार आपली x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. तर इथं जर आपण सोडवलं तर आपल्याला कळतं इथं परत एकदा आपण आपलीच मेथड वापरणार. एक्स कॉमन काढल्यानंतर आतमध्ये राहते x प्लस 10 दोन पार्ट केले आपण -6 कॉमन काढलं तर x प्लस 10 आतमध्ये राहते इज इक्वल टू 0. परत x प्लस 10 कॉमन निघते म्हणजेच x प्लस 10 कॉमन निघालं मग नंतर आतमध्ये काय राहिलं x मायनस 6 इज इक्वल टू 0 म्हणजेच x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू -10 x इज इक्वल टू -10 और x इज इक्वल टू +6. आता आपल्याला इथं परत एकदा नंबर्स ऑफ पॉट्स कॅनॉट बी निगेटिव्ह मग मी इथं लिहितो नंबर्स ऑफ पॉट्स कॅन नॉट बी निगेटिव्ह नंबर नसणार मग कसले असणार पॉझिटिव्ह असणार. पॉझिटिव्ह नंबर कोणता येते देअरफॉर x इज इक्वल टू 6 इज द आन्सर. म्हणजेच काय आपल्याला विचारलं काय होतं त्यांनी विचारलं होतं की नंबर्स ऑफ पॉट्स किती आहेत डेलीचे ते काढायचेत किंवा त्यांनी वेगळं काय विचारलंय फाइंड काय सांगितलंय का फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट म्हणजेच प्रोडक्शन कॉस्ट बनवण्याचे पैसे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट किती होतं वन पॉट इज 40 प्लस 10x
मग आपण 40 + 10x मध्ये आपली एक्सची व्हॅल्यू टाकू. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट्स अँड नंबर्स ऑफ पॉट ही मेक्स पर डे. म्हणजेच दोन्ही काढायचं आहे. म्हणजे पहिलं तर आपल्याला आन्सर मिळालं. देअरफॉर ही मेक्स 6 पॉट्स पर डे आणि प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट इज इक्वल टू, त्यांनी कंडिशन काय दिली होती 1 पॉट बनवण्यासाठी काय होतं की 40 + 10x. 4 का 40, दॅट इज आय थिंक 40 + 10x. 40 + 10x. आता 40 + 10x म्हणजेच काय येणार 40 + 10 × 6. तुम्हाला इथं दिसत असेल की 40 + 10 × 6. 10 × 6 इज 60 अधिक 40. 60 + 40 इज इक्वल टू 100. म्हणजे आपलं फायनल आन्सर आला. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot. each किंवा each म्हणण्यापेक्षा 1 पॉट असं पण म्हणू शकतो. each pot is 100 रुपीज. हे आपलं आन्सर आलं 6 आणि 100. अशा प्रकारे जर आपण पुढचं एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल नंबर 7, तर एक्झाम्पल नंबर 7 मध्ये आपल्याला हे पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लागणार हे सोडवायला. तर इथं दिसतंय प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम. आता इथं कधी पण कोणतंही गणित आलं ज्याच्यात आपल्याला हावर्स आणि स्पीड दिला असेल, तर आपण करायचं, आपण पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता इथं आपण जर पाहिलं तर इथं दिसते आपल्याला प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. आपण एक सिनारिओ कन्सिडर करू. समजलं आपण की प्रतीक हा डाउनस्ट्रीम आहे. ह्याच्यावरती एक पाण्याचा प्रवाह आहे हा, जो निळ्या रंगाने दाखवलेला आहे. आता ह्याच्यावरनं प्रतीक एका बोटीत बसलाय. प्रतीक समजू आपण या बोटीत बसलाय. आता ह्या बोटीची स्पीड जे आपल्याला इथं दिलंय, जसं की इथं आपल्याला दिसतंय, द स्पीड ऑफ द बोट इज स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. म्हणजे बोटीचं स्पीड किती आहे? बोटीचं स्पीड आहे 12 किलोमीटर पर आवर. 12 किलोमीटर पर आवर. आता 12 किलोमीटरनी ती बोट खाली जाते. पण आता खाली जाताना फक्त 12 किलोमीटरनी जाणार आहे का? नाही. तर ती 12 + x किलोमीटरनी ती खाली जाणार आहे. आता तो प्रतीकला खालनं परत वरती आलाय. म्हणजे इथं आपल्याला दिसतंय, इथं काय सांगितलंय, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम. म्हणजे इथून एवढं जे डिस्टन्स आहे ते किती किलोमीटर आहे? 36 किलोमीटर. इथून एवढं डिस्टन्स 36 किलोमीटर आहे. आता 36 किलोमीटर खाली, आणि खाली जाताना त्याचं स्पीड काय असणार आहे? 12 + x. तसंच त्याचं वरती येताना स्पीड उलटं होणार आहे. वरती येताना काय होणार आहे? त्याचं स्पीड मायनस होणार आहे. म्हणजेच काय होणार? 12 - x. पण एक्स काय? एक्स काय असणार आहे? एक्स असणार आहे स्पीड ऑफ द वॉटर करंट. आपण काय म्हणणार? म्हणून आपण इथं म्हणणार लेट एक्स बी द स्पीड ऑफ वॉटर करंट. देअरफॉर आता जर वॉटर करंटचं जर स्पीड असेल, तर आता आपण काय करू? हा फॉर्म्युला जो होता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, तो घेऊ. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. काय केलं? टाईम इकडे नेला, तो मल्टिप्लायमध्ये होणार, आणि मग स्पीड इथं मल्टिप्लाय असणार, तो डिवाइडमध्ये येणार. लेट एक्स बी द स्पीड ऑफ द वॉटर करंट. जर एक्स जर स्पीड ऑफ द वॉटर करंट असेल, तर आपल्याला सांगितलंय स्पीड ऑफ स्टील वॉटर, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. 12 किलोमीटर पर आवर आहे. आता जर 12 किलोमीटर पर आवर असेल, तर आपण काय म्हणू? स्पीड ऑफ बोट डाउनस्ट्रीम, खाली जाताना. डाउनस्ट्रीम असताना बोटीचं स्पीड किती असणार आहे? 12 + x. 12 + x. तसंच स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम. आता अपस्ट्रीम असताना आपल्याला लक्षात हे घ्यायचं आहे की इथं 12 - x असणार आहे, कारण की बोटीच्या स्पीडमधनं वजा ते प्रवाहाचं स्पीड असणार आहे.
तर प्रवाहाचं स्पीड वजा असणार आहे. इथं बोटीचं स्पीड वजा करतात काही जण आणि मग त्यांचं गणित चुकतं. आता म्हणजेच इथं x-12 च्या ऐवजी आपण x-12 घेतलं असतं 12 - x तर आपलं गणित चुकलं असतं 100%. चुकणार म्हणजे चुकणार. तर मग आता हे असं झालं. आता आपल्याला माहिती आहे टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता आपल्याला टाईम किती दिला होता? टाईम दिला होता 8 अवर्स. तर मग मी काय करणार? मग मी इथं म्हणतो 8 अवर्स. म्हणजे फ्रॉम गिव्हन कंडिशन मी म्हणतो. आपण काय म्हणणार? फ्रॉम गिव्हन कंडिशन. इथं म्हणणार फ्रॉम गिव्हन गिव्हन कंडिशन. फ्रॉम गिव्हन कंडिशन. किती लागलं प्रतीकला? 8 अवर्स लागला. आता टाईम इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती होतं? डिस्टन्स होतं 36 किलोमीटर आणि स्पीड किती होतं? एकदा स्पीड होतं 12 + x. मग मी इथं लिहितो 12 + x प्लस परत एकदा डिस्टन्स आणि एकदा स्पीड होतं 12 - x. म्हणजे हे 2 स्पीड मिळून डिस्टन्स अपॉन स्पीड मिळून आपल्याला 8 अवर्स आलं. आता आपल्याला इक्वेशन मिळालं. इक्वेशन कसं आलं परत एकदा लक्षात घ्या. आपल्याला 8 अवर्स दिलं होतं. काय दिलं होतं? 8 अवर्स 8 अवर्स लागतं ते प्रतीकला. कशासाठी? डाउनस्ट्रीमला जायला. हे कशाचं आलं? डाउनस्ट्रीमचं. डाउनस्ट्रीम डाउनस्ट्रीम टाईम. डाउनस्ट्रीम टाईम. आता हा म्हणचाल तुम्ही डाउनस्ट्रीम टाईम आहे का? तर हा डाउनस्ट्रीम टाईम आहे. कसं काय? कारण की 36 इज अ डिस्टन्स अँड 12 + x इज अ स्पीड. देअरफॉर स्पीड डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू टाईम. म्हणजे हा आपला काय डाउनस्ट्रीम टाईम, हा अपस्ट्रीम टाईम. अपस्ट्रीम टाईम. आता डाउनस्ट्रीम टाईम प्लस अपस्ट्रीम टाईम इज इक्वल टू ओरिजिनल टाईम. ओरिजिनल टाईम इज 8. ओरिजिनल टाईम जेवढा लागला तेवढा. आता 8 तास दिले. 8 तास लागल्यानंतर आपल्याला जे इक्वेशन मिळाले ते आपण सोडवू शकतो. आपण जर पाहिलं तर मी परत एकदा इक्वेशन लिहून देतो. मी उलटं लिहून देतो इक्वेशन. 36/12 + x प्लस 36/12 - x इज इक्वल टू 8. आता असं लिहून घेतल्यानंतर आपल्याला दिसते बेस कॉमन नाही. बेस कॉमन करायचा म्हणजे काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. पण का करणार? का करणार? का करणार? कारण की बेस सेम नाहीये. आपल्याला कोणतंही गणित सोडवताना आता समजा गणित सोडवायचं ते पण नाही. आपल्या खऱ्या आयुष्यात पण आपण काय करतो ह्याच्यापेक्षा आपण हे का करतो ह्याला जास्त महत्त्व द्यावं. जसं की आपण इथं म्हणू 36 × 12 - x प्लस 36 × 12 प्लस आता इथं मी काय करतो 36 केलं तर खूप लेंदी होईल. मी 36 कॉमन काढतो. मग इथं येणार 1/12 + x प्लस 36/12 - x. 36 नाही इथं 1 आपण 36 कॉमन काढला इज इक्वल टू 8. आता 36 इथं मल्टिप्लाय होता. 36 इथं मल्टिप्लाय होता. जर इक्वल टू साइनच्या पलीकडे गेला तर तो डिवाइड होईल 8ला. 8ला डिवाइड झाल्यानंतर आपण बघू कसं येते. मग आता आपल्या इथे येणार 1/12 + x प्लस 1/12 - x इज इक्वल टू 8/36. आता 8/36ला आपण भाग घालू शकतो. 4 2 8 आणि 4 9 36 म्हणजेच काय 2/9. 2/9 आलं. आता इथं आपण क्रॉस करू. 12 - x प्लस 12 + x. आता हे प्लस x मायनस x कॅन्सल झालं. खाली काय राहिलं? 12 - x इंटू 12 + x. आता हे जे आले, आता हा जो फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे की a² - b² इज इक्वल टू a + b इंटू ब्रॅकेट a - b. तसंच आपण ह्याला a - b हा a + b आणि हा ब्रॅकेट एकमेकांना मल्टिप्लाय आहे. म्हणजेच ह्याचं उत्तर काय येणार आहे? वरती येणार 12 + 12 12 × 12 24 अपॉन a² - b² म्हणजेच काय येणार 12² - x² इज इक्वल टू 2/9. तर हे जर इक्वेशन आपण सोडवलं तर आता आपल्याला इथं दिसते 24 इंटू आता आपल्याला इथं कळायला पाहिजे की हे 12 - x आहे तो इकडे जाऊन डिवाइडला होता तो मल्टिप्लायला जाणार आणि हा 9 होता तो इथं डिवाइडला होता तो इथं मल्टिप्लायला जाणार. तर मग इथं काय येणार 24 इंटू 9 इज इक्वल टू 2 इंटू 12 - x². आता 12² आपल्याला माहिती आहे. आता 24 × 9 24 × 9 कसं करणार? 9 चोक 36 3 आणि 9 दुने 18 आणि 3 18 आणि 3 21 216 आणि इथं 2 × 144 वजा x². म्हणजेच काय 144 म्हणजे काय 2 4 2 8 8 म्हणजेच वजा 2x². आता इथं जर आपण वजाबाकी केली तर आपण काय करणार जी टर्म आपल्याला पाहिजे ती एका साईडला आणि बाकीचं सगळं दुसऱ्या साईडला. तर मी काय करतो 216 वजा 288 इज इक्वल टू इथं -2x² राहिले. मायनस राहिले ह्याचं लक्ष असू द्या. कारण की
इथं चुका होतात की नक्की काय? आता 8 आहे, 8तनं 6 गेले 2, 8तनं 1 गेला 7 आणि 2तनं 7 वजा 72 इज इक्वल टू -2 एक्स स्क्वेअर. मायनस मायनस कॅन्सल होणार आणि आता इथं काय होणार? आता मी उलटं लिहितो इथं 2 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 72 म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 इकडं मल्टिप्लाय होता, इकडे गेल्यानंतर डिवाइड म्हणजे 72/2. 72/2 म्हणजेच बेक के बेक, बेत्रिक 6 आणि बेसेत 12 36. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36, एक्स इज इक्वल टू अंडर 36, एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 6. म्हणजेच आता एक्सच्या व्हॅल्यू 2 आल्या. परत एकदा आपला एक्सची व्हॅल्यू काय आली? एक्स इज इक्वल टू +6 अँड एक्स ऑर इथं पाहिजे ऑर एक्स इज इक्वल टू -6. आता आपल्याला माहिती आहे स्पीड कांट बी निगेटिव्ह. स्पीड कांट बी निगेटिव्ह. मग मी इथे लिहिणार स्पीड कॅनॉट बी निगेटिव्ह. कॅन नॉट बी निगेटिव्ह. जर स्पीड जर निगेटिव्ह नसेल तर मग आपण काय म्हणणार? देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर. म्हणजेच काय? 6 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय? आपल्याला काढायचं काय होतं? आपल्याला काय काढायचं होतं ते पाहू. इथं जर पाहिलं तर आपल्याला काय काढायचं होतं? फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट तेच काढायचं होतं. देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर. आपल्याला तेच काढायचं होतं आणि आपण तेच केलं. आता हे एक्झाम्पल झालं आपलं. एक्झाम्पल नंबर झालं 7. तर 8 एक्झाम्पल नंबर जर पाहिला आपण तर 8 एक्झाम्पल नंबरला जस्ट मिनिट. एक्झाम्पल नंबर 8 एक्झाम्पल नंबर 8 मध्ये जर आपण पाहिलं तर आता इथं काय दिलंय? पिन टू टेक्स 6 डेज मोर दॅन इथं काय लिहिलंय? इथं बघा पिन टू टेक्स 6 डेज मोर दॅन दोज ऑफ निशू टू कंप्लीट द सर्टन वर्क. म्हणजे एक कोणतं तरी काम आहे ते काम करायला निशूला जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा जास्त दिवस पिंटूला लागतात. पिंटू थोडा आळशी आहे समजायचं. नंतर काय इफ दे वर्क टुगेदर दोघांनी एकत्र काम केलं तर ते किती वेळात होतंय? म्हणजे 4 दिवसात होते. तर आता हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. जर एकट्याने काम केलं तर त्यांना तेच काम करायला किती वेळ लागेल असं त्यांनी विचारलंय. आपण म्हणू लेट निशूचं कन्सिडर करू कारण की निशूला अ, कमी कमी वेळ लागतोय. म्हणजेच काय? लेट निशू लेट दॅट इज लेट एक्स डेज निशू रिक्वायर्स आपण असं म्हणू शब्दरचना. निशू रिक्वायर requires x days to complete a certain work. जर त्याला x days असेल तर मग निशूच्या ऐवजी आता कोण येणार? पिंटूला. देअरफॉर पिंटू टेक्स x + 5 days टू कंप्लीट वर्क. आता जर आता आपण जर म्हणलं की एक आता स्पीडचं जर एक्झाम्पल घेतलं. जर एक गाडी आहे समजा, ही गाडी आहे. आता ही गाडी जर 5 किलोमीटरनी पळत असेल, तर ती एका तासात किती 5 किलोमीटर पर आवरनी पळत असेल, तर ती एका तासात किती किलोमीटर जाईल? तर 5 किलोमीटर जाईल. 2 तासात किती किलोमीटर जाईल? तर ती 10 किलोमीटर जाईल. तसंच जर एखादा माणूस जर एक्स डेज घेत असेल एखादं काम करायला, म्हणजेच जर एखादं काम करायला तो एक्स डेज घेत असेल, तर तो किती वेळ लावतो? म्हणजेच का आपल्याला काय काढायचंय? त्याचं काढायचंय की रेट ऑफ वर्क काढायचंय. रेट ऑफ वर्क काढू आपण की तो किती काम करतोय दिवसाला. तर आपण काय करू? रेट ऑफ वर्क. आता रेट ऑफ वर्कचा फॉर्म्युला काय? रेट ऑफ वर्क इज इक्वल टू वर्क डन. आता वर्क डन म्हणजे आता इथं काहीच वर्क नाहीये. म्हणजे आपण वर्क समजू 1 वर्क डन अपॉन डेज रिक्वायर्ड. म्हणजे आपल्याला कळेल की तो एका दिवसात किती काम करतोय. म्हणजेच आपण काय म्हणणार 1 अपॉन रेट ऑफ वर्क ऑफ निशू.
ऑफ निशू इज इक्वल टू 1/x. हा काय झाला रेट ऑफ वर्क झाला निशूचा. तसंच रेट ऑफ वर्क आपण निशूच्या ऐवजी आता पिंटू जर घेतला तर पिंटूचं रेट ऑफ वर्क किती येणार आहे 1/x + 5 कारण की तो 5 दिवस एक्स्ट्रा येतोय. आता आपल्याला रेट ऑफ वर्क ऑफ पिंटू आणि रेट ऑफ वर्क ऑफ निशू हे दोन्ही मिळालं. आता हे दोन्ही मिळाल्यानंतर आपण जस्ट दोन रेट ऑफ वर्क मिळाल्यानंतर आपण आपली फ्रॉम कंडिशन काय लिहू शकतो? फ्रॉम कंडिशन लिहिणार आपण इथे लिहिणार फ्रॉम फ्रॉम गिवन कंडिशन फ्रॉम गिवन कंडिशन फ्रॉम गिवन कंडिशन आपण काय लिहू शकतो की रेट ऑफ वर्क ऑफ निशू दॅट इज 1/x प्लस रेट ऑफ वर्क ऑफ पिंटू दॅट इज 1/x प्लस आता इथं मग अशी 5 झालं होतं ते मी चेंज करून 6 घेतले कारण की रेट ऑफ चेंज तो एकूण त्याला 6 दिवस एक्स्ट्रा लागतात इज इक्वल टू 1/ किती दिवस लागतात ते एकूण 1/4. आपली पहिलीवरती मिस्टेक काय झाली होती की रेट ऑफ पिंटू टेक्स x प्लस 6 डेज x प्लस 5 डेज नाही x प्लस 6 डेज असायला पाहिजे इथं कारण की 6 डेज मोर लागतं ते म्हणजेच आपण इथं रेट ऑफ फ्रॉम द गिवन कंडिशन आपण असं लिहू शकतो. आता इथं आपल्याला काय दिसते की बेस सेम नाहीये बेस इज नॉट सेम देअरफॉर आपण काय करणार आपण करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन ह्याच्यासाठी करणार आपण कोणत्या गोष्टी करतो त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व ह्याला दिलं पाहिजे की आपण या गोष्टी का करतो हे गणितात असो किंवा तुमच्या रोजच्या जीवनात पण. आता जर आपण इथं x + 6 × 1 दॅट इज x + 6 आणि x × 1 इज x इंटू खाली येणार x × x + 6 इज इक्वल टू 1/4. आता इथं जर आपण परत सोडवलं तर x + x दॅट इज इथं आपल्याला दिसते x + x ते आपण म्हणणार 2x + 6 अपॉन खाली काय येणार x² + 6 एक्सने पहिल्यांदा एक्सला मल्टिप्लाय केलं नंतर 6ला केलं इज इक्वल टू 1/4. आता आपल्याला इथं दिसते की 1/4 इकडे डिवाइड होतं इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आणि x² इकडं डिवाइड होतं इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. तसंच इथं करणार 2x + 6 × 4 इज इक्वल टू x² + 6 x² + 6x इथं पाहिजे x 6x. आता इथं जर आपण परत सोडवत गेलो की 4 दुने 8x + 6 24 दॅट इज 24 इज इक्वल टू x² + 6x. आता आपल्याला काय पाहिजे आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपण इकडे गेला तर आपल्याला 0 भेटेल. तर मग x² + 6x हे इकडे नेलं म्हणजेच -8x प्लस होता -8x झाला तसंच 24 प्लस होता इकडं -24 झाला. आता आपल्याला इथं कळून येईल की x² + 6x 6x - 8x दॅट इज -2x - 24 x² - 2x इज इक्वल टू 24. आता 24चे असे दोन पार्ट पाहिजे ज्याच्यात पहिलं टर्म येणार आहे मायनस जे की बीचं साईन होतं -b आणि समान चिन्हांची बेरीज म्हणजे मायनस प्लस. मग आपण इथं 6 म्हणजे 6 आपल्याला पार्ट भेटेल आपल्या कोड मिळाली x² 6x - 6x + 4x - 24 इज इक्वल टू 0. आपण काय करणार दोन पार्ट पाडणार x कॉमन काढणार इथनं x - 6 राहिला प्लस इथं 4 कॉमन निघेल नंतर x - 6 आतमध्ये राहिलं परत एकदा x - 6 चा ब्रॅकेट परत एकदा कॉमन निघेल इथं दिसतं आपल्याला x - 6 जर आपण कॉमन काढला प्लस नाही इथं मग परत आतमध्ये काय राहणार x + 4 इज इक्वल टू 0 दॅट इज x - 6 इज इक्वल टू 0 और x + 4 इक्वल टू 0 दॅट इज x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू -4. आता जर आपण पाहिलं x म्हणजे आपण काय मानलं होतं आपण वर्क मानलं होतं डेज मानलं होतं लेट निशू टेक्स x डेज देअरफॉर डेज कांट बी निगेटिव्ह मी इथं लिहिणार डेज कॅनॉट बी निगेटिव्ह देअरफॉर आपण काय म्हणणार x इज इक्वल टू मी म्हणतो इथं x इज इक्वल टू 6 आणि आपल्याला काय काढायला लागलं होतं आपल्याला काढायला लावलं होतं की हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन देअरफॉर आपण काय म्हणणार इफ निशू वर्क alone then she will take
शी विल टेक, आता निशूला काय होतं, निशूला आपण एक्स मानलं होतं ना, निशूला एक्स आणि पिंटूला एक्स प्लस सिक्स. शी विल टेक 6 days. अँड पिंटू विल टेक 6 plus 6, that is 6 plus 6, that is 12 days. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 8 कंप्लीट केलाय. तसं आपण एक्झाम्पल नंबर जर 9 पाहिलं, तर ह्या 9मध्ये आपल्याला 9 एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलंय, की 9 एक्झाम्पलमध्ये आपण इथं बघू, इफ 460 इज डिवायडेड. ओके, म्हणजे काय, 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर. आपण म्हणू एक्सने डिवाइड केलाय, म्हणजेच आपण म्हणू 460 डिवाइड बाय एक्स. 460 डिवाइड बाय एक्स आपण अशा पद्धतीत पण लिहू शकतो. इथे येणार 460 आणि इकडे येणार 8, इकडे एक्स येईल. एक्सने डिवाइड केलं 460 डिवाइड बाय एक्स. तर पुढे काय, क्वेश्चंट इज 6 मोर दॅन. क्वेश्चंट म्हणजे काय, जो आपला फायनल आन्सर येतं. म्हणजे इथे येणार क्वेश्चंट इज 6 मोर दॅन. मोर दॅन म्हणजे प्लस, मोर दॅन 5 टाइम्स. 5 टाइम्स म्हणजे 5 इंटू डिवायझर. आता तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, की ज्याने आपण घालवतो त्याला म्हणतो आपण डिवायझर. त्याला म्हणतो आपण डिव्हिडंड. त्याला म्हणतो डिव्हिडंड, बरोबर आहे. आणि आपल्याला रिमाइंडर आणि क्वेश्चन, डिव्हिडंड हा येणार. आता जो काय खाली राहील त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. रिमाइंडर आणि हा जो इथं असतो, जे आपलं फायनल आन्सर येतं त्याला आपण म्हणतो क्वोशंट. क्वोशंट असं म्हणतो. तर आपल्याला काय दिलंय इथं, जर पहिलं आपण पाहिलं 460 इज डिवाइड बाय एक्स, म्हणजेच हे आपण असं लिहू शकतो. पण आपण या पद्धतीने लिहिलं तर आपल्याला डिवायझर, क्वोशंट हे सगळं समजतं. तर क्वोशंट इज 6 मोर दॅन 5. तर क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 सांगितलंय, म्हणजे 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. आता इथं आपल्याला माहिती आहे डिवायझर कोण आहे, ॲब्सोल्युटली राईट, एक्स हा डिवायझर आहे. म्हणजे येणार 6 प्लस 5x डिवायझर अँड रिमाइंडर इज 1. रिमाइंडर 1 राहिलंय. आता आपल्याला इथं आपण जे काही कन्सिडर केलं ते लिहू. आपण इथं काय लिहिणार, लेट एक्स बी अ डिवायझर. एक्स बी अ डिवायझर. देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन, आपल्याला काय येणार, डायरेक्टच फ्रॉम गिवन कंडिशन आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम गिवन कंडिशन. फ्रॉम गिवन कंडिशन काय म्हणू शकतो, की क्वोशंट क्वोशंट इज काय येणार, 6 प्लस 5x. क्वोशंट इज 6 प्लस 5x. आता आपल्याला माहिती आहे क्वोशंट इज इक्वल टू डिवायझर, क्वोशंट नाही, क्वोशंट इंटू डिवायझर पाहिजे, असा फॉर्म्युला आहे. क्वोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर इज इक्वल टू डिव्हिडंड. क्वोशंट इंटू हा डिवायझर आहे, क्वोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर इज इक्वल टू डिव्हिडंड. आपला क्वोशंट काय होता, आपला क्वोशंट आला होता 6 प्लस 5x, म्हणजे किती ना 6 प्लस 5x इंटू डिवायझर इज 4x, दॅट इज x प्लस रिमाइंडर आपला 1 राहिला होता. आणि डिव्हिडंड एकूण काय होता, डिव्हिडंड म्हणजे आपल्याला जो नंबर दिलाय तो नंबर आपल्याला डिव्हिडंड होता 460. डिव्हिडंड इज 460. मग मी इथं लिहितो 460. आता तुम्हाला जे एक्झाममध्ये लिहायचंय ते हिथून लिहायचंय, जे वरचा पार्ट होता तो एक्सप्लेनेशनसाठी होता, हिथून खालचं तुम्ही लिहू शकता. आता हे फ्रॉम कंडिशन आलं, तर आता इथं x इंटू 6 म्हणजे 6x प्लस 5x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 460. म्हणजेच इथं काय आलं, 6x प्लस 5x स्क्वेअर प्लस 1 मायनस 460 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन येत आहे 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0. आता असं आपल्याला मिळणं अवघड आहे, की 459 ह्याचे असे दोन फोडी की ज्याचे बेरीज 6 येईल. आता आपल्याला हे तर येणार नाही, आपण इथं फॉर्म्युला मेथड वापरूया. बाय फॉर्म्युला मेथड आपण काय म्हणू, बाय फॉर्म्युला मेथड.
कारण की आपल्याला इथं अशी फोडच येणार नाही. तर मग आपण लिहून पण काय फायदा नाही. आपल्याला ABCच्या व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. A इज इक्वल टू 5, B इज इक्वल टू 6 अँड C इज इक्वल टू -459. आता C इज इक्वल टू -459 जे येते तर त्याच्यावरून आपण आपल्याला फॉर्म्युला काय आहे, की x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a म्हणजेच -b म्हणजेच इथं इथं 6 होतं. तर मग इथं आपण काय येणार -6 प्लस ऑर मायनस अंडर रूट बी म्हणजे 6चा स्क्वेअर -4 इंटू ए किती होता? ए इज 5 आणि ए 5 फॉर 459 आणि 459ला मायनस चिन्ह. दॅट इज करेक्ट. आता हे लिहिल्यानंतर आपण 2a इंटू ए इज 10 म्हणजेच 2 इंटू 5 दॅट इज 10. मी डायरेक्ट 10 लिहितो. आता इथं जर आपण पाहिलं तर -6 प्लस मायनस अंडर रूट 36 मायनस 4 पंचे 20 गुणिले आता इथं प्लस होणार आहे मायनस 20 गुणिले 4, 5, 9 अपॉन 10 येणार आहे. आता जर आपण हे सोडवत गेलो तर इथं आपल्याला कळते की -6 प्लस ऑर मायनस अंडर रूट 36 प्लस 92 18 1 बेपंच 10 1 11 1 1 4 दुने 8 1 9 आणि ह्याला 0 म्हणजेच 9180 प्लस 36 अपॉन 10 आहे इज इक्वल टू. आता जर आपण अजून खाली सोडवत गेलो तर आपल्याला इथे येईल -6 प्लस ऑर मायनस अंडर रूट 36 प्लस 918 म्हणजेच दॅट इज 6 6 1 2 अँड 9 येस 6129 अपॉन 10. इथं जर परत एकदा आपण सोडलं आता इथं 9216 ह्याचा स्क्वेअर हा कुणाचा स्क्वेअर आहे हे जर परत जर पाहिलं आपण जर 18चा स्क्वेअर 18 म्हणजे सॉरी आपण 80चा स्क्वेअर जर म्हणला तर 80चा स्क्वेअर येतो 88 64 म्हणजे 6400 6400च्या आसपास येतोय. म्हणजे येणारा स्क्वेअर आहे त्याच्या जर युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे येणारा स्क्वेअर 4 किंवा 6 4 आणि 6 ह्याच्या रेंजमधला पाहिजे. म्हणजेच हा 84 असू शकतो किंवा 86 असू शकतो किंवा 94 असू शकतो किंवा 96 असू शकतो. जर आपण 84 जर चेक केलं तर 84 गुणिले 84 आपण पाहू 84 गुणिले 84 4 चोक 16 6 1 8 चोक 32 आणि 1 33 0 8 चोक 32 3 8 8 64 आणि 3 67 म्हणजे इथं पण 67 येते म्हणजे 6000च्याच आसपास येते म्हणजे 86 पण येणार नाही. आपण जर 94 चेक केलं 94 94 4 चोक 16 6 1 9 चोक 36 आणि 1 37 0 9 चोक 36 6 3 99 81 3 84 हां म्हणजे हे 8000च्या आसपास येते 6 6 12 आणि 13 3 1 म्हणजे 36 येते आपल्याला 16 पाहिजे. आपण 96 एकदा चेक करू 6 6 36 6 3 96 54 आणि 3 57 9 सक 54 4 5 99 81 5 86 जर 6 7 7 4 11 1 6 6 12 2 1 हे बरोबर येते. म्हणजेच 96चा जो स्क्वेअर आहे 96चा स्क्वेअर म्हणजेच हे येते म्हणून मी इथं काय लिहितो -6 प्लस ऑर मायनस 96 जो 96 होता तो इथं आला 96चा स्क्वेअर अपॉन 10 येणार. आता हे जे येणार आहे ह्यात आपण स्क्वेअर कसे चेक करायचे हे तुम्हाला कळलं असेल, की आपण आसपासचे स्क्वेअर कसे चेक करू शकतो. आता हे गणित थोडंसं अवघड आहे, तरी पण एवढे मोठे तुम्हाला विचारत नाही. आपण x इज इक्वल टू काय येणार -6 प्लस 96/10 ऑर x इज इक्वल टू काय येणार -6 मायनस 96/10. आता -6 जर केलं तर 90/10 दॅट इज x इज इक्वल टू 9 येईल इथं x इज इक्वल टू 9 ऑर x इज इक्वल टू 6 12 दॅट्स 102 अपॉन 10 आणि इथं त्याचं चिन्ह मायनस येणार आहे मोठ्या संख्येत चिन्ह आणि x इज इक्वल टू -10.2 ऑर 10.2 तर आपण इथं काय काढत होतो की आपण काढत होतो की डिव्हिडंड डिवायझर आता जर मायनस चिन्ह आलं तर मग आपल्याला जमणार नाही. तर आपण इथं म्हणू की डिवायझर इज नॉट इन
इज नॉट इन डेसिमल नंबर. डेसिमल नंबर. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 9. एक्स इज इक्वल टू 9 आलं. म्हणजेच आपल्याला काय काढायला लावलं होतं त्यांनी? एक्स इज इक्वल टू 9 आले. पण 5 टाइम्स द डिवायझर अँड फाइंड द कोशंट अँड डिवायझर. कोशंट अँड डिवायझर काढायला आले. तर आपल्याला डिवायझर इज 9 हे तर बरोबर आलं. पण कोशंट इज इक्वल टू कोशंट इज इक्वल टू कोशंट काय आता? कोशंट QUOTIENT. QUO पाहिजे इथं स्पेलिंगमध्ये चेंज होऊ शकतो. QUOTIENT. कोशंट इज 5 मोर दॅन अशी काहीतरी कंडिशन होती. म्हणजेच काय होतं? 6 मोर दॅन 5x दॅट इज 6 + 5x. 6 + 5x. एक्स म्हणजे होतं एक्सची व्हॅल्यू आली 9 × 45 + 6 दॅट इज 45 + 6 दॅट इज 51. म्हणजेच कोशंट इज 51 अँड डिवायझर इज 9. जर असंच जर आपण फायनल एक्झाम्पल नंबर 10 पाहिलं तर 10 ही ॲक्टिव्हिटी आहे. आपल्याला पण ॲक्टिव्हिटीमध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी असतात की ज्याच्यात आपल्याला कळतं की आपण हे गणित आपल्याला स्वतःहूनच सोडवावे लागतात. जसं की जरी हाफ ॲक्टिव्हिटीमध्ये सोडवून दिलेली असली तरीसुद्धा आपल्याला इथं लिहिताना थोडा फरक जाणवू शकतो. जसं की आपण इथं आता जर पाहिलं इन द ॲडजॉइनिंग फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियम आहे AB पॅरलल टू CD आहे चालतंय. आणि मग नंतर त्यांनी फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फिगर लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ ABCD फाइंड द एम्प्टी बॉक्सेस इन द सोल्युशन. म्हणजे आपल्याला जवळजवळ सोल्युशन कंप्लीट नाही पण थोडंफार तर दिलेलं आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियमचा एरियाचा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रॅपेझियम आता मी शॉर्टमध्ये लिहितो इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू बेस 1 प्लस बेस 2 इंटू हाईट. आता हाईट असते बेस 1 काय येणार आहे AB आणि बेस 2 येणार आहे DC. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथं AB आता ह्यांनी इथं डायरेक्टच टाकलं की 1/2 AB प्लस CD इंटू आता जी हाईट आहे हाईट काय येणार आहे परपेंडिक्युलर म्हणजेच काय AM. मग मी इथं लिहितो AM. आता AMची आता इथं जर ABची व्हॅल्यू टाकली ABची व्हॅल्यू काय टाकली यांनी x प्लस x टाकली ABची व्हॅल्यू. जी ABची व्हॅल्यू होती ABची व्हॅल्यू इथं किती होती? आपल्याला इथं दिसून येईल की ABची जी व्हॅल्यू होती ती x होती तर त्यांनी इथं x टाकले आणि इथं CDची व्हॅल्यू 2x + 1 टाकले. आता 2x + 1 टाकली. आता इंटू AMची व्हॅल्यू पाहिजे. AMची व्हॅल्यू किती होती? x - 4. आता इथं एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आपल्याला 33 सेंटीमीटर दिला होता तो इथं घेतला. आता हा 2 आहे तो 2 × 33 दॅट इज इक्वल टू 66 होईल. आता हा x + 2x इज इक्वल टू 3x झाला +1 आणि इकडं x - 4 हा ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय पाहिजे. आता 3x + 1 इंटू आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला स्वतःहूनच सोडवावं लागेल. जसं की आपण इथं पाहिलं की 3x + 1 इंटू ब्रॅकेट x - 4 आहे. इथं जर आपण पाहिलं इथं दिसतंय आपल्याला. आपण काय करू हे इक्वेशन खाली सोडवायला घेऊ. कोणतं इक्वेशन? आपल्याला तुम्हाला इथं दिसेल 66. 66 इज इक्वल टू 3x + 1 इंटू ब्रॅकेट x - 4. आता हे जर आपण सोडवलं तर आपल्याला 3xनी पहिल्यांदा दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट इज 3x² - 4 3 12x प्लस x - 4 इज इक्वल टू 66. म्हणजेच आपल्याला काय येणार आहे इथं 3x² - 12x प्लस x आपण इथं डायरेक्ट लिहितो 11x -11x -4 -66 इज इक्वल टू 0. दॅट इज 3x² - 11x -66 + 4 इज 70 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे इक्वेशन येईल. दॅट इज आपण आता इथं फिल इन द ब्लँक्स करू 3x². आता इथं -11 यायला पाहिजे 3x -12 -11 यायला पाहिजे होतं. तिथं असं कसं काय आलंय? इथं जर आपण पाहिलं 3x² होतं -11x -7 -11x -7
जर 11 -70चे जर 2 पार्ट पाडले आपण -27 दॅट इज 210 -210चे असे 2 पार्ट समान चिन्हांची बेरीज बरोबर आहे. इथं मायनस चिन्ह पाहिजे. इथं तुमच्या पुस्तकात थोडीशी मिस्टेक आहे. जी की तुम्हाला इथं दिसेल की इथं प्लसच्या ऐवजी मायनस पाहिजे आणि इथं मायनस किती पाहिजे -11x -70 -11x आणि -70 इथं जर पाहिलं तर आपण याची फोड केली. फोड कशी करणार आपण इथं तुम्हाला दिसेल की 7 त्रिक 21 म्हणजेच -210 आणि जे बीचं साईन होतं ते इथं मायनस आलं आणि समान चिन्हांची परत बेरीज आली. आता 7 त्रिक 21 येते म्हणजेच 7 त्रिक 21 70 गुणिले म्हणजेच आपण काय म्हणू शकतो हं, हं. नाही, नाही, नाही. म्हणजेच आपण इथं 21 गुणिले 10 असं म्हणू शकतो. 21 गुणिले 10. 21 गुणिले 10 केलं तर आपल्याला बरोबर येते. म्हणजेच 3x² - 21x प्लस 10x - 70 इज इक्वल टू 0. आता इथे 2 पार्ट पडले. आता हे 2 पार्ट परत एकदा आपण जर इथनं 3x कॉमन काढलं तर आतमध्ये राहणार x -7 प्लस इथनं 10 कॉमन काढला तर x -7 म्हणजे आपल्याला जो इथं वरती जो करायचा होता तो तिथं 3x इंटू x -7 येणार आहे. इथं येणार आहे x -7. Cái nào được? Được. Cô tôi bắt thẻ đó anh. उद्याचं काही तर पात्र सांग तर ते हा कुठं आले ए आलेत दीदी आलेत कुठं बा काल तरी पण हा आलं ते लयच काय दिसते ते कल्ले का देत म्हणे तू आता इथं 3x तर खरं दिस x -7 इथे येणार 3x इंटू x -7 इथनं कॉमन काढला x -7 म्हणजे तिथं 3x प्लस 10 इथनं x -7 परत एकदा कॉमन निघणार आणि x3 आणि इथं येणार x -7 इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू 7 x इज इक्वल टू 7 आला इज नॉट इक्वल टू कारण की लिंक नेवर बी निगेटिव्ह मग x इज इक्वल टू 7 इज द आन्सर. आता ए बी इज इक्वल टू एक्स होतं म्हणजे तिथे x म्हणजे तिथे येणार आहे 7 सी डी इज इक्वल टू काय होतं सी डी इज इक्वल टू 2x प्लस 1 म्हणजे 7 दुने 7 इंटू 2 प्लस 1 दॅट इज 7 दुने 14 15 हे फायनल आन्सर आहे ना हे फायनल आन्सर आहे आणि बी सीची व्हॅल्यू होती x -2 दॅट इज 5 दॅट इज बी सी इज इक्वल टू x -2 अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.6 कंप्लीट होतो. तर आपण पुढच्या लेक्चरपासून एक नवीन चॅप्टर चालू करत आहोत. स्टे ट्यून फॉर इट आणि भेटूया लवकरच.